Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. So finally DMER रिक्रुटमेंट जी एक्झामिनेशन झाली 2025ला जे मागच्या मंथला झाली आहे फार्मासिस्ट एक्झामिनेशन आणि या मंथला लॅबोरेटरी असिस्टंट वगैरे काहीतरी झालं आहे 13, 14 आणि 15. ठीक आहे. मी काल परवाच ग्रुपला मेसेज दिलेला होता की 2 ते 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमची आन्सर की अवेलेबल होईल. ठीक आहे. तर फायनली आजपासनं 17 ऑक्टोबर 2025 3 PM पासनं ही लाईव्ह होते आहे टिल केव्हापर्यंत 19 ऑक्टोबर 2025 11:55 ठीक आहे. तर ही आता आजपासनं लाईव्ह आहे तर 19 पर्यंत 2 दिवस आणखी लाईव्ह असणार आहे. यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल किंवा कुठे मिसमॅच झालेलं असेल किंवा काही झालेलं असेल तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमची जी आन्सर की आलेली आहे आत्ता ती तुम्हाला चेकआउट करायची आहे आणि तुमचा स्कोर किती आहे, कुठल्या क्वेश्चनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मी पण फाइंड आउट करते आणि पण कसं आहे ना जवळपास 15 शिफ्टमध्ये हा एक्झामिनेशन झालेला आहे. तुम्ही पण एक हे करा आन्सर की मध्ये काय फॉल्ट आहे काय नाही ते तुम्ही पण चेकआउट करा, मी पण करते. ठीक आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास मला इन्फॉर्म करा, मी पण सोर्स बघते आणि असं नाही की कुठल्याही सोर्समधनं ते तुम्हाला पिकअप करायचं आहे. कुठलंही प्रायव्हेट पब्लिकेशन्स असेल त्यामधनं ते ऑथेंटिकेट मानल्या जात नाही. तुम्हाला जसं की KD त्रिपाठी सरांचं बुक आहे असं जे ऑथेंटिक बुक आहे तिथनं तुम्हाला तो सोर्स तुम्हाला घ्यावा लागतो. ठीक आहे. ऑब्जेक्शन करता तर फर्स्ट ऑफ ऑल बघून घेऊ की कसं ते डाउनलोड करायचं आहे आन्सर की. ठीक आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर का टेलिग्राम चॅनलला अजूनपर्यंत जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे लिंक वगैरे सर्व प्रोव्हाइड केला गेला आहे. ठीक आहे. लिंक मी त्या टेलिग्राम चॅनलवरतीच दिलेली आहे ऑलरेडी आणि तिथनंच आपण कॉपी करूया. ठीक आहे. बघा हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे आणि इथे मी हे DMER रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली एक लिंक दिलेली आहे. ही तुम्हाला कॉपी करायची आहे आणि क्रोममध्ये ओपन करायची आहे. इथनं केली तर एरर येतं. ठीक आहे. याला सिम्पली कॉपी करा. कॉपी दॅट लिंक. बघा कॉपी करायची, लिंक पेस्ट करायची आणि नंतर पुन्हा सर्च करायचं. गॉट इट. नंतर बघा इथे तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि समोर जायचं आहे. ठीक आहे. आय थिंक लोड जास्त असल्यामुळे ते लॉग इन होत नाही आहे. तुम्हाला सिम्पली इथे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो एंटर करायचा आहे, पासवर्ड एंटर करायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर सिम्पली तीच प्रोसेस असते. आय बटनला क्लिक करायचं आहे. आय बटनला क्लिक केल्यानंतर ते व्ह्यू ऑप्शन असते, व्ह्यू ऑप्शन करायचा आणि क्लिक हिअर म्हणून असतं किंवा डाउनलोड द आन्सर की रिस्पॉन्स शीट तिथे क्लिक करायचं आणि तुमचं लॉग इन करून चेक करायचं. ठीक आहे. आणि तुमचा किती स्कोर येतो आहे तो या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि सध्या कट ऑफबद्दल काहीही बोलता येत नाही. त्याचं कारण असं आहे कारण तुमचं 15 शिफ्टमध्ये तुमची एक्झामिनेशन झालेली आहे आणि कुठल्या शिफ्टमध्ये पेपर कसा होता हे अजूनपर्यंत माहिती नाही आहे. ठीक आहे. कुठे टफ असू शकतं, कुठं मॉडरेट असू शकतं, कुठे एकदम इझी होऊ शकतं. जिथे एकदम इझी असेल त्यांचे मार्क्स डिक्रीज होतात, जिथे मॉडरेट असेल तो ठीक आहे, जिथे हार्ड असेल त्यांचे मार्क्स पुन्हा इन्क्रीज होतात. ठीक आहे. त्या नॉर्मलायझेशननी याला बॅलेन्स केलं जातं. ठीक आहे. म्हणून अजूनपर्यंत तुम्हाला कमी मार्क्स असतील, जास्त मार्क्स असतील, खूप डिप्रेस होऊन जायचं नाही आहे. ठीक आहे. लॉग इन करून बघा आणि काय आहे, किती मार्क्स आहेत ते मला कळवा. नंतर फर्दर प्रोसिजर काय करायची आहे ते आपण पुढल्या क्लासमध्ये बघूया. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.